नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसतात। खरातने ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला त्याचं बांधकाम हे सरकारी खर्चातून झालंय। नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर ईशानेश्वर देवस्थानला 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। 2018चा GR देखील समोर आलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं बोललं जातंय। 2018 साली पर्यटन विभागाने काही पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला। त्यामध्ये खरात बाबाचं हे ईशानेश्वर मंदिर होतं। त्याच्या विकासासाठी 105 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन तर दिलंय। मी कालच म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये दुर्यान्वयाही संबंध नसतील असे अधिकारी चौकशीसाठी नेमावेत आणि आता याच्यामध्ये शासनाचाच संबंध निघाला। खरं म्हटलं तर तो प्रस्ताव कोणी दिला आणि जर या सरकारच्या माध्यमातून त्याच मंदिराला तशा प्रकारची मागणी जर केली असेल आणि त्याला परवानगी कोणी दिली आणि ती परवानगी देताना कोणी मागणी केली याचा उल्लेख आज तुम्ही केल्यामुळे आज आम्ही सभागृहामध्ये करू। त्याला कोणी शिफारस केली आणि त्याला मंजुरी दिली यातला सूत्रधार कोण आहे तो बाहेर आला पाहिजे। 2017 मध्ये रावल हे त्या विभागाचे मंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रालयातून त्यावेळेस जे GR आहेत त्याला खूप तीर्थस्थळाला त्यांनी पैसे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 11व्या क्रमांकावर या भोंदूबाबा अशोक खरातच्या देवस्थानाला 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। तिथं नळ योजना झाली, त्याच्यानंतर तिथं पाईपलाईन झाली, रस्ते झाले, त्याला 1.5 कोटी रुपयामध्ये मग त्याच्यामध्ये त्याला गट्टू लावून दिले, सगळे सौंदर्यीकरणाचं काम झालं त्याच्या आश्रमाचं। पण हा पापी खरात याचं सगळं पाप चालत असताना सरकार काय शांत बसलेले होतं आणि महिलांचं शोषण होऊ देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।